नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीबद्दल खूप मोठी खुशखबर आलेली आहे। माननीय आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे आंदोलनाची दखल घेत अखेर महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीचा मोठा निर्णय जाहीर केला आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आता यश मिळाले आहे, कारण की राज्यामध्ये आता सरसकट कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे, तर आता टप्प्याटप्प्याने ही कर्जमाफी होणार आहे। 3 टप्प्यांमध्ये ही कर्जमाफी येणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्हे घेण्यात आलेले आहे। मित्रांनो, इथं घेतलेल्या अखेर कोणकोणते 20 जिल्हे टप्प्यामध्ये घेतल्यात इथं आलेले आहे। मित्रांनो, याची संपूर्ण माहिती हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्या जाणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, किती शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, किती लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होणार, अर्ज कुठे करायचा, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं जाणार आहे। तुमच्या जिल्ह्याचं, तुमच्या तहसीलीचं संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जाणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची व्हिडिओ तुम्हाला डेली भेटत राहणार। मित्रांनो, तर नक्की सबस्क्राइब करा। तर बघा, आता कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोणती 2 महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहे, तर याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर बघा, इथं महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी असणार आहे। बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी इथं असलेल्या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र सरकारने इथं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आणि ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। तर आता कर्जमाफीची तारीख पूर्णपणे फिक्स करण्यात आली आहे। कर्जमाफीबद्दल सरकारचा मोठा निर्णय झाला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा पाऊल राज्यातील शेतकऱ्यांसाठी उचललेला आहे। कारण अनेक दिवस झाले शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये होते। त्यामुळे माननीय आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावं म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायचं इथं सुरुवात देखील केलेली होती। अखेर या आंदोलनाची दखल घेत सरकारने कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला। आता कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आला असून कोर्टाकडून देखील कर्जाची इथं निकाल आता आलेला आहे, पूर्णपणे प्रकाशित सुद्धा करण्यात आलेला आहे। आणि परंतु मित्रांनो, यामध्ये काही निकष सुद्धा लावण्यात आलेले आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांची ही निकष लावण्यात आलेली आहे, याचप्रमाणे शेतकऱ्यांचं कर्ज माफ कशा प्रकारे होणार आहे, यासाठी तुम्हाला कोणती पात्रता या ठिकाणी लागणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाईल, तसेच शेतकऱ्यांना किती लाखापर्यंत इथं लाभ मिळणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी केलं जाणार, त्याचप्रमाणे जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्या शेतकऱ्याला किती प्रमाणामध्ये लाभ मिळेल, याबद्दल संपूर्ण माहिती अशी डिटेलमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, कर्ज बाजारी आहेत त्यांसाठी एक जाहीरनामा जाहीर केला आहे। आणि या जाहीरनाम्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू, अशा प्रकारचे आश्वासन महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आले होते। तर आता हाच जाहीरनामा शेतकऱ्यांची इथं कोर्टाच्या इथं समोर ठेवलेला आहे। माननीय आमदार बच्चू कडू यांनी देखील 17 मागण्या म्हणजेच शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या 17 मागण्या सुद्धा इथे मान्य करण्यासाठी आंदोलन देखील चालू केलं। त्यामुळे अखेर कर्जमाफी करण्याचा इथं निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आता कोर्टाने देखील सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ती लवकरात लवकर करा। मित्रांनो, माहिती जसं की सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन इथं पूर्णपणे फेक ठेवलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची देखील कोर्टामध्ये अपील केलं, त्या शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देखील इथं आलेला आहे। त्यामुळे अखेर महाराष्ट्र सरकारला कर्जमाफी करण्याचा इथं निर्णय घ्यावा लागेल। जवळजवळ 3 टप्पे शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेले आहे। 3 टप्प्यांमध्ये कर्जमाफी ही होणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्ह्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे। त्या 20 जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहोत। मित्रांनो, सर्वात लक्ष देऊन पाहायचं आहे। तर हा मुद्दा निवडणुकीपुरता मर्यादित नसून भविष्यामध्ये कोणतेही अशा पक्ष खोटी आश्वासन देत असेल तर यापुढे 10 वेळा विचार करावा लागेल, याबद्दल शेतकऱ्यांनी देखील कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलं होतं की राज्याची इथं आर्थिक परिस्थिती पाहता कर्जमाफी करणं या ठिकाणी शक्य नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज, जे पीक कर्ज आहे, ते कर्जाची इथं परतफेड करा, 31 मार्चच्या अगोदर तुम्ही करून टाका, असं आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आलं होतं। त्यामुळे या जसे की कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये भरपूर अशी नाराजगी देखील परतली होती। गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी भरपूर असे नाराज झाले आहेत। त्यामुळे अखेर महाराष्ट्र सरकारला कर्जमाफीचा निर्णय हा घ्यावाच लागला आहे।
तसेच शेतकऱ्यांकडून जसं की सरकारवर वारंवार आरोप देखील केले जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे जाणं देखील सरकारनं भाग पाडलेलं होतं आणि जसं की नियमाप्रमाणे जो कर्जमाफीचा जो प्रश्न आहे आणि जो पक्ष नेत्याने बोललेले होते कोर्टाला सोडवावे सुद्धा लागणार आहे। त्यामुळे आता कर्जमाफीबद्दल कोर्टांकडून काय सांगितलेलं आलं आहे, कर्जमाफीसाठी कोणती तारीख इथे देण्यात आली आहे, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाईल, यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, याची सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया मित्रांनो। बघा 2017 मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र देखील करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे जवळपास 51% ते 68% शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं होतं। जवळपास 79 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आलेली होती, परंतु जिचं प्रत्यक्षपणे मात्र 43 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ देण्यात आला नाही आणि जसं की यांना देखील लाभ मिळाला होता, परंतु राहिलेल्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर 18,000 कोटी रुपयाची सुद्धा रक्कम जमा करण्यात आली होते आणि या योजनेतून सुमारे 46 लाख शेतकरी वंचित राहिले होते। या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची कर्जमाफी मिळाली नाही आणि हे शेतकरी अपात्र असल्याने प्रमुख इथं कारण म्हणजे सरकारने लावलेल्या 16 अटी, ज्यामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते। त्याचबरोबर भाजपाचे जे नेते आहे तर त्या नेत्यांपैकी जसे की 53 नेत्यांवर अगोदर केलेल्या कर्जमाफी निधीचा गैरवापर सुद्धा केला होता, त्याच्यावर आरोप देखील लावण्यात आलेले होते। त्यानंतर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते। तर शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या या कर्जमाफी योजनेमध्ये इथं जसं की प्रामाणिकपणा होता, याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना हक्काचा हा पैसा होता, परंतु अनेक आमदारांनी सुद्धा इथं त्यांचा गैरवापर केला होता आणि धक्कादायक बाब म्हणजे या प्रमाणामध्ये भाजपाच्या जवळपास इथं 53 नेत्यांवर इथं फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्याचबरोबर कर्जमाफीचा जो निर्णय होता तो निर्णय इथं बनावट असलेल्या कागदपत्रावर कर्जमाफी करण्याचा निर्णय ठिकाणी इथं यांनी घेतलेला होता मित्रांनो। बघा अनेक शेतकरी इथं मृत असून देखील त्यांच्या नावावर कर्जमाफी मिळवण्याचं इथं लक्षात आलं होतं। त्यामुळे सरकारने जसं की दिलेली आश्वासने आणि कर्जमाफीची यांच्याकडून इथं तपासून आढळून आलेले अखेर कोर्टाने आता त्याच्यावर विचार करून सध्याच्या कर्जमाफीसाठी खूप कमी प्रमाणामध्ये नियम आणि अटी या ठिकाणी लावलेल्या आहेत। आता न्यायालयामध्ये 2017च्या कर्जमाफी योजनेतील त्रुटीवर विचार करत असतात। इथं 2025 साठी येणाऱ्या कर्जमाफीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना इथं पात्र ठेवण्याचे निर्देश इथं या ठिकाणी सरकारकडून आणि कोर्टांकडून देखील देण्यात आलेले आहे। जे शेतकरी कोर्टांमध्ये गेले होते त्यांना सरकारने कर्जमाफीबद्दल काय उत्तर दिलं तर पहा, राज्य सरकारकडून काय इथं सांगण्यात आलं आहे की आता जसं की कर्जमाफी होणार असून शेतकऱ्यांना काही महत्त्वाची अपडेट इथं अशी कागदपत्रे इथं लागणार होती अशी त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो। तर बघा शेतकरी मित्रांनो की येत्या जसं की 22 जुलै म्हणजेच इथं 22 जुलैपर्यंत म्हणजेच 2025 मध्येच तुम्हाला मित्रांनो 22 जुलै 2025 पर्यंत कर्जमाफीचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल। त्यामुळे आता जसं की तेवढ्या लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होणार आहे। आता कर्जमाफीसाठी कोणकोणते शेतकरी या ठिकाणी पात्र होणार आहेत, कोणकोणते शेतकरी या ठिकाणी अपात्र होणार आहे, तसेच आता जसं की यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे याची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा इथं सरकारच्या माध्यमातून अनेक घोषणातून इथं शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे मित्रांनो। प्रत्यक्षामध्ये इथं अंमलबजावणीच्या प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभं राहिलं आहे। अनेक शेतकरी संघटना आमदार बच्चू कडू याच्या आंदोलनाच्या इथं यांच्यामुळे शेतकऱ्यांचं इथं वाढावा इथं पाठिंबा, त्यामुळे सरकारवर इथं दबाव देखील वाढत आहे। त्यामुळे अखेर राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो। हा व्हिडिओ आवडल्यास इथं नक्कीच तुम्ही इथं लाईक करा, इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो। काय इथं कोणते जिल्हे आहे मित्रांनो ते देखील या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे। 20 जिल्ह्यांची नावे या ठिकाणी मी सांगणार आहे। सगळ्यात पहिला जिल्हा आहे मित्रांनो म्हणजे सातारा, त्यानंतर दुसरा नंबरचा जिल्हा आहे मित्रांनो कोल्हापूर, त्यानंतर पुणे, त्यानंतर इथं अजून जिल्हा सांगितला आहे मित्रांनो नागपूर, त्यानंतर इथं भरपूरशे जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, इथं त्यानंतर इथं भरपूरशे जामखेड, बीड, सोलापूर, जवळपास 15 जिल्ह्यांमध्ये इथं अखेर कर्जमाफीचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मित्रांनो। तर अशा प्रकारची कर्जमाफी संदर्भात इथं माहिती होती मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर मित्रांनो नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा। तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।